अमरावती शहरातील अंमली पदार्थ विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। नागपुरी गेट पोलिसांनी रविवारी केलेल्या एका कारवाईत एमडी ड्रग्ज प्रकरणातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत। या प्रकरणात आज मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून यातून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिसांनी 6 जुलै रोजी एमडी ड्रग्ज संदर्भात केलेल्या कारवाईत एक मोठा खुलासा समोर आला आहे। या प्रकरणी 7 जुलै रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी 44 वर्षीय राहणार कमेला ग्राउंडजवळ अब्दुल फहीम अब्दुल रफीक याला अटक केली आहे। रविवारी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अब्दुल फहीमच्या अटकेनंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून अमरावती शहरातील ड्रग्ज विक्रीच्या साखळीतील आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अटक झालेले अब्दुल फहीम एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहेत। दरम्यान सोमवारी विधानसभेत अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून या रॅकेटचा पर्दाफाश करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अमरावती सारख्या शहरात अंमली पदार्थांचा वाढता विळखा ही चिंतेची बाब आहे। थेट विधानसभेत अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी मुद्दाच मांडला होता। आता तरी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या रॅकेटचा नायनाट करणे आवश्यक आहे। याबाबत पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू।